दारू विकणाऱ्यांनो थांबा, घरणी गाव नष्ट होतंय। नमस्कार, आपण पाहताय खरं तेच चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। दारू ज्याला काही लोक आनंद समजतात, पण खरी गोष्ट अशी आहे की हेच विष घरणी गावाला हळूहळू संपवतंय। गावात दारूची विक्री इतकी वाढली आहे की दिवसभर रोजगारी 500 रुपयासाठी राबतात आणि घराघरात शेतकऱ्यांचा घाम पिऊन तयार झालेली प्रत्येक पैशाची नाणी दारूच्या दुकानाच्या गल्ल्यात जात आहेत। मातांच्या डोळ्यातील अश्रू, भुकेली लेकरं, दारूमुळे उद्ध्वस्त झालेले संस्कार, पण तरीही दारू बंद होण्याचं नाव नाही। गावकरी सांगतात, दारूमुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं, दारूमुळे संसार तुटले, या दारूमुळेच लेकरं रडली। आम्ही कितीदा निवेदनं दिलीत, पण दारूच्या दुकानावर कुलूप मात्र लागतच नाही। दारूचं व्यसन गावकऱ्यांच्या रक्तात शिरलंय। हाडं खाऊन टाकणाऱ्या कीडप्रमाणे ते आयुष्य पोखरतंय। जिथे आईच्या हातात चूल पेटली पाहिजे, तिथं दारूमुळे भांडणं पेटतात। जिथे लेकरांच्या शाळेची फी भरली पाहिजे, तिथं दारूची बाटली विकत घेतली जाते। घरणी गाव आज फक्त एकच मागणी करतंय, आम्हाला दारूमुक्ती द्या, दारूचं दुकान बंद करा, नाहीतर दारूच्या या नादानं घरणीचं भविष्य संपेल का? घरणी गावातील विनापरवाना दारूचं दुकान बंद होत नाही, हा एक मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे। कोण आहे यांच्या पाठीशी, जे एवढं निर्भीडपणाने हे खुलेआम दारूची विक्री करतात? प्रशासनाने याच्यावर खरंच एकदा सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुढे कोणीही अशा वाईट व्यसनांवर किंवा अशा प्रकारचे धंदे करू नये। बाकी तुम्हाला काय वाटतं, घरणी गावातील दारू बंद झाली पाहिजे का? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे चेहरे लवकरच आपल्या चॅनलवर पुराव्यासहित येतील। ते पाहण्यासाठी आत्ताच आपल्या खरं तेच या चॅनलला सबस्क्राइब करा।